के लिए रखा ही गया थेट दृश्य आपण बघत आहोत। पालम विमानतळावरती आता जहां पर बिपिन रावत यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे। अर्थातच तिन्ही लष्कर प्रमुख असल्यामुळे इस खबर पर हमारे त्या साथ जुड़ने के लिए हमारे संवाददाता तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित असणार आहेत। त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 9 वाजता श्रद्धांजली वाहणार आहेत। उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव हे दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। अंत्यदर्शनासाठीची ही वेळ देण्यात आलेली आहे। मात्र आपण बघतोय प्रचंड मोठ्या संख्येने तिन्ही दलाचे सैनिक तिथे उपस्थित आहेत आणि तिन्ही दलाचे प्रमुख हे आदरांजली वाहणार आहेत, श्रद्धांजली वाहणार आहेत बिपिन रावत यांना। दिल्लीमधून आपण ही थेट दृश्य बघत आहोत पालम विमानतळावरनं। अर्थातच ह्या घडलेल्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण देश आणि देशातले सगळे नागरिक हळहळले। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडनं। संदीप, अर्थातच 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली वाहतील, मात्र सध्या काय अपडेट येत आहेत? प्रज्ञा, साधारणतः 10 मिनिटांपूर्वी पालम विमानतळावर भारतीय लष्कराचं जे विशेष विमान असतं ते दाखल झालेलं आहे आणि त्या विमानामधून 13 पार्थिव जे आहेत ती तामिळनाडूमधून अखेर नवी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहेत। एकतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जाते। रावत दाम्पत्यासाठी देखील हळहळ व्यक्त केली जाते। बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी शवालिका या दोघांचंही पार्थिव आलेलं आहे। मी सध्या ही थेट दृश्य दाखवतोय पालम एअरपोर्टवरची। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हालचाली सगळ्या वाढलेल्या आहेत, कारण मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। देशाचे राष्ट्रपती या ठिकाणी येणार आहेत, पंतप्रधान येणार आहेत, तिन्ही वायू दलांचे प्रमुख जे असणार आहेत ते। दर्शकों को बताना चाहूंगा कि इस वक्त आप अपने टेलीविजन स्क्रीन पर उस भावुक क्षण से रूबरू हो रहे हैं जिस भावुक क्षण में देश के महान सपूत सीडीएस बिपिन रावत का पार्थिव शरीर वापस दिल्ली लाया गया है। और जैसा कि हम जानते हैं कि अंतिम संस्कार के लिए कल का समय निर्धारित है और उसके पहले उनके पार्थिव शरीर को अंतिम दर्शन के लिए दिल्ली में रखा जाएगा। एक बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण हेलीकॉप्टर दुर्घटना कल तमिलनाडु के कुन्नूर में हुई थी, जिसमें सीडीएस बिपिन रावत और उनकी पत्नी समेत कुल 14 लोग सवार थे और उनमें से 13 लोगों की दुर्भाग्यपूर्ण मौत। सुधीर हमारे साथ एक बार फिर से जुड़ चुके हैं। सुधीर, जिस भावुक क्षण की हम बात कर रहे हैं सेना के लिए भी, क्योंकि उनका भी जो सबसे सर्वोच्च कमान सीडीएस, और देशवासियों के लिए भी ये पल ऐसा है जो बिल्कुल जिसको कभी नहीं चाहते हैं कि इस तरह के पल हमें देखने को मिले, लेकिन उन पल को देखना पड़ रहा है। इसके बाद पार्थिव शरीर को कहां रखने का कार्यक्रम है सुधीर? इसके बाद पार्थिव शरीर को रखा जाएगा और इथे दृश्य बघत आहोत। संपूर्ण देशासाठी अतिशय चटका लावून जाणारी अशी ही दुर्घटना ज्यात आता बिपिन रावत यांचं पार्थिव हे दाखल झालेलं आहे पालम विमानतळावर। इथेच 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री श्रद्धांजली वाहतील। त्याच पद्धतीने तिन्ही दलांचे प्रमुख यावेळेला उपस्थित असणार आहेत। सैन्य दलाच्या विमानानंच राजधानीमध्ये अर्थात त्यांचं पार्थिव आणलं गेलेलं आहे। त्यासोबतच यानंतर कामराज मार्गावरनं दिल्ली छावणीतल्या वराड स्मशानभूमीपर्यंत उद्याला त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे। उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या काळामध्ये अंत्यदर्शन घेता येणार आहे। मात्र संपूर्ण देशाला अक्षरशः चटका लावणारी आणि देशवासियांना कधीही पाहावं लागू नये असं हे दुर्घटना घडली आहे। ते सगळ्याचे हे साक्षीदार आहेत। मात्र आता पार्थिव जे आहे ते दाखल झालेलं आहे, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय।
कधी काळी अर्थातच बिपिन रावत यांच्याशी समोरासमोर संवाद साधलेले हे सर्व अधिकारी आपण बघत आहोत। त्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख हे स्पष्ट दिसतंय। अक्षरशः अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले आहेत। सर्वसामान्य नागरिक सुद्धा अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू आणून त्यांच्या नावाचा जयघोष करत होते, भारत मातेच्या नावाचा जयघोष करत होते। आपण बघतोय तिन्ही दलाचे हे सैनिक आहेत जे पार्थिव आता आणत आहेत। तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून काम पाहणारे ते अर्थातच पहिले अधिकारी होते आणि अशा पद्धतीने त्यांचा दुर्दैवी अंत होणं हे अर्थातच देशवासियांना चटका लावणार आहे। पाकिस्तानमधून सुद्धा अर्थातच आणि संपूर्ण जगभरातनं या घटनेनंतर श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आणि अशी दुर्दैवी घटना कोणाही सोबत ना घडो अशी ही श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे। संपूर्ण जगभरातनं या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली। देशवासियांना मात्र ही घटना अक्षरशः चटका लावून जाणारी होती। बिपिन रावत हे अर्थातच नियोजित कार्यक्रमासाठी म्हणून तामिळनाडूत जात असताना सोबत त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या, तसंच इतर अधिकारीही उपस्थित होते। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली वाहणार आहेत रात्री 9 वाजता। तसंच संरक्षण मंत्री सुद्धा असतील। तिन्ही दलाचे प्रमुख म्हणून अतिशय भरीव असं योगदान आणि भरीव अशी त्यांची कामगिरी आणि अर्थातच ही कामगिरी कोणीही विसरू शकणार नाही अशी। बिपिन रावत हे अर्थातच प्रमुख म्हणूनच त्यांचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण नाही तर एक व्यक्ती म्हणून खूप वेगळेपण हे अनेकांनी उद्धृत केलेलं आहे आणि अर्थातच अनेकांच्या डोळ्यात हे सांगताना अश्रूही तरळलेत। पालम विमानतळावर बिपिन रावत यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे। पालम विमानतळावरची थेट ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला काल अपघात झाला। या अपघातामध्ये सीडीएस बिपिन रावत यांच्यासह आणखी 12 जण शहीद झाले। पालम विमानतळावर या सर्वांचा पार्थिव आणण्यात आलेला आहे। पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 9 वाजता पालम विमानतळावर दाखल होतील। दिल्लीच्या पालम विमानतळावरची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। यामध्ये तीनही दलांचे प्रमुखही सीडीएस जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहणार आहेत। संरक्षण सचिव 8:30 वाजता बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहतील। हवाई दलाचे प्रमुख 8:33 श्रद्धांजली वाहणार आहेत तर नौदलाचे प्रमुख 8:36 श्रद्धांजली वाहतील। लष्कर प्रमुख मनोज नरवणे 8:39 श्रद्धांजली वाहणार आहेत। संरक्षण राज्यमंत्री 8:42 श्रद्धांजली वाहतील। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील 8:45 पालम विमानतळावर बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहणार आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 8:50 पालम विमानतळावर येतील आणि इथे श्रद्धांजली वाहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी 9:05 पालम विमानतळावर दाखल होतील आणि शहीदांना श्रद्धांजली वाहतील। राष्ट्रपती रामनाथ कोविंद 9:15 पालम विमानतळावर बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहणार आहेत। तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला। या अपघातामध्ये देशानं हे जवान गमावले आहेत। थेट पालम विमानतळावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांचे सहकारी देखील या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले। सुलर एअरबेसवरून त्यानंतर त्यांचा पार्थिव हे दिल्लीमध्ये आणण्यात आलेला आहे।
पालम विमानतळावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अत्यंत दुर्दैवी असा हा अपघात। दुर्घटना घडली त्यावेळेला अर्थातच संपूर्ण देश प्रार्थना करत होता, कारण बातमी अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर ज्यावेळेला बिपिन रावत आणि त्यांची पत्नी ह्या विमानातून प्रवास करत होते, त्यांच्याबरोबर अधिकारीही प्रवास करत होते हे समजल्यानंतर संपूर्ण देशभरातनं अनेक नागरिक अक्षरशः हळहळले। प्रत्येकजण प्रार्थना करत होता की अर्थातच कुठलीही मोठी दुर्घटना जी आहे ही आता घडल्यानंतर आपल्याला वाईट काही ऐकायला मिळू नये, बिपिन रावत यांची प्रकृती सुधारावी अशीही अनेकांची अपेक्षा होती। मात्र तसं घडलं नाही आणि जे होऊ नये तेच झालं। संपूर्ण देशातून त्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येते। अगदी जगभरातून सुद्धा ही घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे या दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं। त्यांच्या पत्नी मधुलिका या देखील त्यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये होत्या आणि आजच ज्यावेळेला राजनाथ सिंग यांनी संसदेमध्ये सुद्धा घडलेल्या दुर्घटनेबद्दल माहिती दिली त्यावेळेला त्यांनी हे स्पष्ट केलं की विमानानं उड्डाण घेतल्यानंतर 20व्या मिनिटालाच संपर्क जो आहे तो वैमानिकासोबतचा तुटला आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली। अर्थातच त्यावेळेला ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणचे जे स्थानिक आहेत ते धावले होते, मदतीसाठी धावले। मात्र इतका भयंकर असा हा अपघात होता की त्यातून वाचवणं हे अक्षरशः कठीण होतं। सैन्य दलाच्या विमानानं सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव एका सैन्य दलाच्या विशेष विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणण्यात आलेलं आहे। पालम विमानतळावरची थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचा पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येईल। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव तिथे ठेवलं जाईल आणि त्यानंतर 2 वाजता इथून अंत्ययात्रा निघणार आहे। सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासोबत मधुलिका रावत त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये होत्या। त्याचबरोबर ब्रिगेडियर एल.एस. लिट्टर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सतपाल हे देखील या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले आहेत। भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा या हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर अर्थातच हळहळ व्यक्त होतीये। मात्र संरक्षण प्रमुख म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स असणाऱ्या रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती ही संपूर्ण देशभरात पसरली आणि प्रत्येक ठिकाणावरून हळहळ व्यक्त करण्यात आली। बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी देहरादून इथे झाला। बिपिन रावत यांचे वडील हे एल.एस. रावत लष्करातच होते। रावत यांचं बालपण हे लष्करी शिस्तीमध्येच गेलं। त्यांचं प्राथमिक शिक्षण हे शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं। त्यानंतर बिपिन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळीच म्हणजे देहरादून या ठिकाणी गेले। पालम विमानतळावरची ही दृश्य देशासाठी अत्यंत धक्कादायक अशी ही दृश्य आहेत। या हेलिकॉप्टर अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला। सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं देखील यामध्ये निधन झालं। या सर्वांचं पार्थिव या ठिकाणी पालम विमानतळावर इथे ठेवण्यात आलेलं आहे। हा अपघात देशासाठीच एक धक्का देणारा होता। पंतप्रधान मोदींनी 2019 मध्ये सीडीएस पदाच्या निर्मितीची ज्यावेळेला घोषणा केली त्यावेळेला रावत यांची नियुक्ती त्यांनी केली। ही दृश्य आपण पाहतोय ही आहेत पालम विमानतळावरची। बिपिन रावत यांच्या 2 कन्या आहेत। त्याच पद्धतीनं उद्या ज्यावेळेला सकाळी 11 ते दुपारी 2 या काळामध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल। त्यानंतर त्यांचे बंधू आणि त्यांची बहीण असे अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतील। दिल्लीच्या पालम विमानतळावरची ही थेट दृश्य आपण पाहत आहोत।
चेहऱ्यावरचे भाव हे खूप काही बोलणारे आहेत। अक्षरशः देशवासियांची अवस्था ही इतकी व्याकुळ होतीये, तर कुटुंबियांची अवस्था काय असेल हे न बोलणंच उत्तम। दिल्लीच्या पालम विमानतळावरती अक्षरशः स्मशान शांतता पसरावी अशी अवस्था आहे। सिनियर जनरल बिपिन रावत यांच्या या 2 मुली आहेत ज्या पालम विमानतळावर या ठिकाणी श्रद्धांजली वाहतात। कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। सिनियर जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांचे कुटुंबीय त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण देश सहभागी आहे। अर्थातच आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर अस्वस्थ अशी ही अवस्था लेखीची। संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळीच शांतता, स्मशान शांतता पसरलेली पाहायला मिळते। कारण देशाचं हे खूप मोठं नुकसान आहे। अनेकांनी ते बोलूनही दाखवलेलं आहे, मात्र अनेक जण अक्षरशः अव्यक्त अशा अवस्थेत आहेत। अजूनही अनेकांना व्यक्त होणं हे शक्य नाहीये। या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे नातेवाईक जे आहेत ते पालम विमानतळावर इथे येत आहेत। नातेवाईकांसाठी देखील अत्यंत दुःखद असा हा क्षण